गिरनारला निघालो आणि ट्रेनमध्ये चढतानाच एक छोटासा किस्साच झाला, जो अजूनही आठवला की हसूच येतं. आमची बँड्रा टर्मिनसवरून दीडची सौराष्ट्र एक्सप्रेस होती. ट्रेनमध्ये चढत असतानाच आमच्या वैष्णवीचा बूट थेट ट्रॅकवर पडला. मला तर वाटलं आता एक बूट घालूनच गिरनार चढावं लागतं हिला. पण नशीब चांगलं तिथेच रेल्वेचे कर्मचारी होते. त्यांनी एका आजोबांकडून काठी घेतली, बाहेर काढून दिला. आमच्या मदतीलाच धावून आले. तेव्हा खरंच वाटलं आजचा प्रवास हा महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झालाय. जय गिरनारी मंडळी, नमस्कार. मी श्रद्धा परब. गिरनार यात्रेची ही खास सिरीज आहे आणि असा सुरू झाला आमचा प्रवास. त्यात तिकीट ही आरएसी होती, पण महाराजांनी इथेही साथ दिली आणि टीसीने ती कन्फर्म करून दिली. मग काय, आम्ही अजूनच खुश झालो. रात्री ताईने घरूनच आणलेलं जेवण जेवलो आणि लगेच झोपून गेलो, कारण पहाटेच जुनागडला पोहोचणार होतो. ऑटो करून आम्ही आश्रमात पोहोचलो. आता फ्रेश होऊन गिरनार पर्वतावर दर्शनासाठी निघतोय. पण गिरनारवर नेमकं कसं जायचं आणि तिथे जाण्याचे कोणते कोणते मार्ग आहेत ह्याविषयीची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा. ओके, बाय.